रायरेश्वराची शपथ हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? कदाचित एक भावनिक उत्स्फूर्त क्षण. पण तो खरंच तसा होता का? की त्यामागे एक थंड डोक्याने केलेलं नियोजन, एक अचूक धोरण आणि एक विलक्षण निर्णय घेण्याची प्रक्रिया होती? आज आपण या घटनेच्या मागे दडलेलं हेच धोरणात्मक सत्य उलगडणार आहोत. तर मग हाच तो प्रश्न आहे. रायरेश्वराची शपथ ही केवळ भावनेच्या भरात घेतलेली होती, की त्यामागे एक विचारपूर्वक आखलेली योजना होती? याच प्रश्नाला मध्यभागी ठेवून आपण या घटनेकडे एक गोष्ट म्हणून नाही, तर एक धोरणात्मक केस स्टडी म्हणून पाहणार आहोत. या विश्लेषणात आपण काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया शपथेमागच्या मूळ प्रश्नापासून. मग पाहूया की कृती करण्याआधी महाराजांनी काय विश्लेषण केलं होतं. त्यानंतर हा एक धोरणात्मक निर्णय कसा होता, त्यामागे नेतृत्वाचं कोणतं मानसशास्त्र काम करत होतं, आणि या सगळ्यातून स्वराज्याचा पाया कसा रचला गेला हे आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागापासून. या घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया. विचार करा, वर्ष होतं 1645 आणि शिवाजी महाराजांचं वय अवघं 16 वर्षांचं. इतक्या तरुण वयात एवढा मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेणं, हीच गोष्ट त्यांच्या विचार प्रक्रियेबद्दल खूप काही सांगून जाते. त्यांनी आपल्या तरुण समंगड्यांना, मावळ्यांना रायरेश्वराच्या मंदिरात जमवलं. पण हे काहीतरी नाट्यमय घडवण्यासाठी नव्हतं. नाही, यामागे एक स्पष्ट धोरणात्मक हेतू होता. जागा कोणती निवडायची आणि सोबत कोणाला घ्यायचं, या दोन्ही गोष्टी खूप विचार करून ठरवलेल्या होत्या. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे ही कृती करण्याआधी महाराजांनी काय विश्लेषण केलं होतं, काय निरीक्षणं नोंदवली होती. महाराजांनी आजूबाजूच्या परिस्थितीचं जे विश्लेषण केलं होतं ना, ते एकदम अचूक होतं. त्यांनी काय पाहिलं? बरं, एकीकडे आदिलशाहीची भ्रष्ट व्यवस्था होती, ज्यामुळे सामान्य रयत भरडली जात होती. दुसरीकडे जे स्थानिक देशमुख होते ते सत्तेचा गैरवापर करत होते. आणि मग त्यांना दिसली मावळ्यांची ताकद. प्रचंड शक्ती होती त्यांच्यात, पण ती विखुरलेली होती, तिला एक दिशा नव्हती. महाराजांनी बरोबर ओळखलं की ह्या सगळ्या समस्यांमध्येच एक मोठी संधी दडलेली आहे. तर मग ही सगळी निरीक्षणं झाली. आता या निरीक्षणांवरून त्यांनी जो निर्णय घेतला तो कसा घेतला गेला ते पाहूया. आणि हे लक्षात घ्या की ही प्रक्रिया पूर्णपणे योजनाबद्ध होती. इथे ना एक सामान्य समज आणि खरं धोरणात्मक वास्तव यातला फरक आपण पाहू शकतो. लोकांना काय वाटतं की हा एक भावनेच्या भरात घेतलेला निर्णय होता. पण खरं तर यात प्रत्येक धोक्याचं मोजमाप केलं गेलं होतं. एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती ती. लोकांना वाटतं की हे एक साधं बंड होतं. पण नाही, हे एक असं ध्येय होतं ज्याला नैतिकतेचं पाठबळ होतं आणि त्यामुळे ते अजिंक्य होतं. पण एक प्रश्न उरतोच, रायरेश्वराचंच मंदिर का? यामागेही एक जबरदस्त विचार होता. बघा, त्या काळात रायरेश्वराच्या साक्षीने घेतलेली शपथ किंवा दिलेलं वचन हे तोडता येत नाही असं मानलं जायचं. म्हणजे निष्ठा पक्की करण्यासाठी हे एक पॉवरफुल टूल होतं. त्यामुळे ही निवड फक्त धार्मिक नव्हती, तर ती एक मानसिक आणि सामरिक खेळी होती असं म्हणायला हरकत नाही. आता मावळ्यांसारख्या कणखर स्वाभिमानी लोकांना एकत्र आणणं सोपं नव्हतं. मग त्यासाठी नक्की कोणत्या नेतृत्व गुणांचा आणि मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर झाला ते आता समजून घेऊया. तर मावळ्यांना एकत्र जोडण्याचं सूत्र काय होतं ते आपल्याला 3 मुद्द्यांमध्ये मांडता येईल. पहिलं, एक समान ओळख निर्माण करणं. दुसरं, सगळ्यांना भावनिक पातळीवर जोडणं. आणि तिसरं, आपल्या लढ्याला एक नैतिक आधार देणं, म्हणजे हा लढा न्यायासाठी आहे हे पटवून देणं. किती प्रभावी नेतृत्व शैली आहे बघा ही. यामधला पहिल्या मुद्द्याचं म्हणजे ओळख निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे वाक्य. महाराज असं म्हणाले नाहीत की माझ्यासाठी काम करा. ते म्हणाले, माझ्या सोबत उभे राहा. ह्या एका वाक्याने काय झालं तर जे अनुयायी होते ते थेट स्वराज्याच्या मिशनचे भागीदार बनले, सहसंस्थापक बनले. म्हणजे इथे एक राजा सैनिक भरती करत नव्हता, तर एक नेता एका समान ध्येयाने जोडलेल्या एका भावाभावांच्या नात्याची निर्मिती करत होता. विचार करा, समान धोका, एकत्र केलेला धार्मिक विधी आणि एक मोठं नैतिक ध्येय, यातून जी निष्ठा तयार होते ना, ती कुठल्याही आदेशाने किंवा पगाराने कधीच विकत घेता येत नाही. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या शपथेचं अंतिम महत्त्व काय होतं ते आपण आता पाहूया. या संपूर्ण विश्लेषणाचं सार खरं तर एकाच वाक्यात आहे.
रायरेश्वराची शपथ हे फक्त एक नाट्यमय दृश्य नव्हतं. ती स्वराज्याची पहिली ब्लूप्रिंट होती. स्वराज्याचं ध्येय काय असेल, त्याची नैतिक चौकट काय असेल आणि त्याची कोर टीम कोण असेल, हे सगळं पहिल्याच दिवशी निश्चित झालं होतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, एक योग्य वेळी पूर्ण विचार करून घेतलेला एकच निर्णय इतिहासाची दिशा खरंच किती आणि कशी बदलू शकतो, नाही का?